गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण बदलापूर मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात रिक्षा चालक मोहम्मद आरिफ सुलेमान शेख यांचा मृत्यू झाला। विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याने हा अपघात घडला। या घटनेनंतर रिक्षा चालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ पश्चिम विभागीय अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। त्यांनी कल्याण बदलापूर रस्त्यावर MSCB कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। विशाल गायकवाड यांनी या प्रकरणी प्रशासनाला जबाबदार धरत न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। यामुळे नागरिकांमध्ये या मुद्द्यावर जनजागृती निर्माण होत आहे। रस्त्यावरील सुरक्षिततेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा लढा कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। पत्रकार आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, अंबरनाथ। नमस्कार, मी विशाल राम गायकवाड, मनसे विभाग अध्यक्ष। जो आपला महामार्ग आहे, या महामार्गालगत जे विद्युतचे पोल आहेत ते हटवले नाही आहेत। रस्ता बनवून 10 वर्ष झाले तरी अजून हटवण्यात आले नाही। वारंवार अपघात होतोय तिथे। आतापर्यंत 100च्या वरती लोकांचा अपघात झालेला आहे तिथे, तरी अजूनपर्यंत शासनाचे डोळे उघडत नाही। अजूनपर्यंत पोल हटवण्याचं काम झालेलं नाही त्यांचं। आता पूर्ण साईबाबा मंदिर ते फॉरेस्ट नाक्यापर्यंतचा असं त्यांचा हटवण्यासाठी टेंडर निघालं होतं। त्या संदर्भात गेल्या वर्षी निघालं होतं ते टेंडर। त्या टेंडरचं काय झालं तेही अजून माहिती नाही। ते टेंडर कोणाला देण्यात आलं का नाही देण्यात आलं, मग अजूनपर्यंत का काढले नाही ते पोल। काय होते त्या पोलमुळे, काय होते घटना काय? त्या पोल रस्त्याच्या एकदम मध्ये आणि ॲक्सिडेंट होत आता वारंवार। आता एक 15 दिवसा अगोदर एक रिक्षा चालकाचा अपघात झाला इथं, तो मृत्युमुखी पडला त्या पोलच्या अपघातामध्ये। तर त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही बसलेलो आहे। काहीतरी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आणि जे पण संबंधित अधिकारी ज्यांच्या हलगर्जीपणामुळे होत आहे, ज्यांच्या दिरंगाई नाही कामामध्ये जे दिरंगाई करत आहे त्यांच्यामुळे जे होतं, त्यांच्यावर SIT मार्फत SIT लावून त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा ज्या संबंधित अधिकारीवरती, अशी आमची मागणी आहे। आणखी काय प्रमुख मागणी आहे? आणि ते जे पोल ज्यांचं ते काम चालू केलेलं आहे ते किती दिवसामध्ये होणार, म्हणजे लवकरात लवकर ते स्थलांतरित झाले पाहिजे। कारण की ते आता काम चालू झालं, ते बोलतात ते काम तर चालू केले आम्ही, पण त्याला अजून जर 6 महिने लागले तर ते ॲक्सिडेंट होतच राहणार, ते थांबणारच नाही आहे। पण तुम्ही याची वाट बघताय का बाबा अजून माणसं गेले पाहिजेत? म्हणजे गोरगरीब जे मरतात यांची किंमत नाही आहे का कुठे? या जागी जर एखादा राजकीय कोणता एक मोठा व्यक्ती असता, त्याच्या मुलाचा जर अपघात झाला असता तर हे पोल लगेच निघाले असते। म्हणजे गरीब माणसं आहे त्यांची, म्हणजे तुम्ही काय कशामध्ये गिनती करताय? संबंधित विभागाशी तुम्ही पत्रव्यवहार किंवा सूचना केलेल्या आहेत का? आम्ही संबंधित विभागाला आम्ही पत्र दिलेलं आहे, पण त्यांचं अजूनपर्यंत काही आम्हाला पत्र आलेलं नाही। त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत माझ्या या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही। पुढची भूमिका काय असेल अगर मागण्या पूर्ण नाही झाल्या? आमरण उपोषण, मेलो तरी बेहतर, पण मी उठणार नाही उपोषणावरून जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, त्या रिक्षा चालकाच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही। मैं आरिफ मोहम्मद सुलेमान शेख का लड़का बोल रहा हूँ, अब्दुलरहमान शेख। ये रास्ते के पोल की वजह से मेरे पापा का एक्सीडेंट हुआ है। वो बहुत ज़्यादा बीच में था, और मतलब वो इतने साल से गाड़ी चला रहे थे, अब तक तो कुछ नहीं हुआ था, लेकिन वो रास्ते के। कौन सी गाड़ी तुम्हारे पापा चला? ऑटो रिक्शा। कितने साल से चला थी? करीबन 12 की एज से चला रहे क्या थे। हुआ है? वो रिक्शा से आ रहे थे रात में, और लाइट वगैरह भी गई हुई थी पूरे रास्ते की, पोल बीच में भी था, तो वो अपने लाइन से ही आ रहे थे, लेकिन वो पोल एक आगे है एक पीछे है, तो रास्ते के बीच में आने की वजह से वो पोल को, वो अपने लाइन से ही आ रहे थे, लेकिन पोल भी दिखा नहीं, और रात में थोड़ा सा बारिश भी थी और लाइट भी गया था, इस वजह से वो पापा का एक्सीडेंट हुआ। और आपकी क्या मांग है प्रशासन कि हम लोग वो पापा ही सारे कमाने वाले थे घर में, उनके अलावा कोई था नहीं, तो उनके ऊपर ही सारा हम लोग डिपेंडेंट थे। लेकिन अभी हमारी पढ़ाई वगैरह चालू थी, तो कोई सरकार से हमारी मांगे कि हमारी पढ़ाई होने तक जो हो सका हमको करें,
और वो पोल वगैरह के रास्ते हम मेरे पापा का जैसा एक्सीडेंट हुआ दूसरों के साथ ना हो, तो उसके लिए वो पोल वगैरह के काम जो है जल्दी से जल्दी हटाकर उसको रास्ते वगैरह को अच्छे से बना दें। मैं इनका भी शुक्रिया, विशाल दादा का भी शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि इन्होंने आए हमारे साथ इतना निभाए। और मनसे के ये अघाड़ी है, तो इन्होंने आए हमारे घर पर ही पहले वो करे, फिर बाकी हमारे साथ ही हमको ले साथ में लेकर जाकर पुलिस स्टेशन वगैरह के सारे कागजात वगैरह करा, और अभी हमारे साथ ही उनके साथ हम लोग बैठ कर अपोजिशन पे हैं। तो इनका बहुत बहुत शुक्रिया कि ये हमारे परिवार के साथ खड़े हैं और हमको सपोर्ट कर रहे हैं।